माझ्या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर एलिझाज कॉर्नरला तुम्ही सबस्क्राईब करू शकता नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। त्याचप्रमाणे जर तुम्ही ही रेसिपी बनवली आणि सांगितल्याप्रमाणे परफेक्ट रीतीने जर तुम्ही बनवली आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आला की या चॅनलमध्ये ज्या रेसिपी सांगतात ह्या एकदम परफेक्टली बरोबर सांगत आहे, तर नक्कीच तुम्ही माझ्या या रेसिपीला लाईक देखील करू शकता। चला तर मग बघूया आजची आपली जी रेसिपी आहे ब्रेड पिझ्झा ही कशा प्रकारे बनवायची आहे ते। पिझ्झा आणि चीज ह्यांची तर जोडी खूपच भारी आहे। चीजशिवाय पिझ्झा काही होत नाही। यासाठी मी 4 इथे लहान साईजचे क्यूब्स घेतलेले आहे जे आपण खिसून घेऊया आणि अशा प्रकारे खिसून हे माझे चीज जे आहे हे तयार झालेलं आहे। आता पिझ्झासाठी आपण काय काय वापरणार आहे तर तसं तर आपण बरंच काही वापरू शकतो, पण मी इथे चीज तर पहिल्यांदा वापरलेलं आहेच, त्याचप्रमाणे टमॅटो सॉस इथे वापरलेला आहे, त्याचप्रमाणे ब्लॅक पेपर वापरलेला आहे, स्वीट कॉर्न वापरलेला आहे आणि ब्लॅक पेपरनी असं काळपट रंग देखील येऊ शकतो, पण काही प्रॉब्लेम नाही कारण टेस्ट देखील छान लागते। त्याचप्रमाणे मी मेयोनीज व्हाईट सॉस जो आपण म्हणतो ते मेयोनीज देखील वापरलेली आहे। सो आत्ता आणि हे आहे हर्ब्स देखील खूप छान असतात, आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात। तर अशा प्रकारे वेगवेगळे साहित्य हे घेऊन मी तयार झालेले आहे पिझ्झाच्या रेसिपीसाठी। या ठिकाणी मी एक चांगल्या कंपनीचं असं एक ब्रेडचं पॅकेट घेऊन आलेले आहे आणि त्यानंतर पूर्ण जे ब्रेड आहे त्याला वाटीने असे लहान लहान असे गोलाकार केलेले आहेत। तर जेवढे आपल्याला पिझ्झा बनवायचे आहे तेवढे हे असे लहान लहान आकारात लहान लहान असे गोल करून तयार करायचे आहे। मग आता तुम्ही म्हणाल की चौकोनीच पिझ्झा का नको, तर मी हे काय केलेलं आहे, मला ब्रेडचं क्रम्स कशासाठी तरी हवं होतं, तर मी म्हणाले की चला आता ब्रेडचे हे जे तुकडे आहेत हे 2 दिवस मी असे सुकवलेले आहेत आणि सुकवल्यानंतर मिक्सरमध्ये याला बारीक करून ब्रेड क्रम्स आपण करून घेऊ शकतो, जे डीप फ्राय करताना माशांना वगैरे फिश वगैरे किंवा प्रॉन्स वगैरे किंवा अजून काही फ्राय करायचं असेल तर त्याला लावू शकतो। तर अशा प्रकारचे लहान लहान गोल आपण ब्रेडपासून तयार करून घ्यायचे आहेत। आपल्याला लहान साईजचा पिझ्झा बनवायचा आहे, म्हणून कसं आहे की लहान मुलांसाठी नाही का हे जे लहान लहान साईजचे बनवणे हे लहान लहान गोष्टी मुलांना खूप आवडतात। बघा आजकाल डोशाचा देखील लहान तवा आलेला आहे, तर मुलांना जर डोसा आवडत नसेल किंवा आवडत असेल आणि असा काही लहानसा छोटूसा करून दिला तर मुलं देखील खुश होतात। तर अशा प्रकारे हे सर्व जे मला जितके हवे आहेत तेवढे ब्रेडचे लहान लहान गोल मी तयार करून घेतलेले आहेत। आता बघा हे जे ब्रेड आहे ना हे अशा प्रकारे ब्रेडचे जे कडा आहेत या तयार निघालेल्या आहेत। ह्या काय आपण फेकून द्यायच्या नाही, या आपण 2 दिवस सुकवूया आणि ह्याचं ब्रेड क्रम तयार करू, म्हणजे हे वेस्ट जाणार नाही, कारण पैसे कशाला वाया घालायचे आपण। तर असं प्रकारे आपण ह्याचं ब्रेड क्रम्स तयार करू। आता हे जे ब्रेडचे जे गोल आहेत या प्रत्येक गोलवर आपण मेयोनीज लावून घेऊया। तर मेयोनीज व्यवस्थित प्रकारे ब्रेडवर लावून घेतल्यानंतर बघा ब्रेड मी एवढे असे माझे लहान लहान छोटे छोटे पिझ्झा बनवणार आहे। तर आपण पहिल्यांदा व्यवस्थित ब्रेड पसरून घेऊया, म्हणजे एकसारखं व्यवस्थित असं लावायला मदत होईल आणि हे सर्व लहान लहान ब्रेड म्हणजे व्यवस्थित ठेवल्यानंतर आपण याच्यावर मेयोनीज लावायची आहे। बघा मेयोनीज तर मस्तच लागते, टेस्टी असते, मुलांना मेयोनीज ही आवडते। मेयोनीजपासून अजून वेगवेगळ्या रेसिपी आपण मेयोनीजपासून काय काय बनवू शकतो हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल। तर एकदा जर तुम्ही मेयोनीजचा डबा आणला तर वेगवेगळे आणि मुलांना आवडणाऱ्या अशा रेसिपी आपण मेयोनीजपासून देखील बनवणार आहे। बघा छानपैकी सर्वांना असं व्यवस्थित आपण लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान पसरून घेतल्यानंतर पिझ्झा बनवायला छान आणि टेस्टी देखील लागेल। मेयोनीजची टेस्ट खूप भारी असते बरं का, मस्त असते, मस्त लागते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अजून गोष्टी आपण बनवू शकतो।
मेयोनीज लावून झाल्यानंतर याच्यावर आपण टमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. टमॅटो सॉसची टेस्ट पिझ्झासाठी खूप उपयुक्त आहे. सो टमॅटो सॉस देखील व्यवस्थित टाकून नंतर आपण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि पूर्ण व्यवस्थित असा पसरून घेतल्यानंतर याच्यावर आपल्याला अजून काय हवं असेल तर आपण ते ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल मशरूम ॲड करू शकतो, पनीर ॲड करू शकतो. आता मी घरामध्ये लहान मुलांसाठी बनवत आहे, तर आपण काय करायचं आहे, याच्यावर आपण चीज टाकायचं आहे. तर काही पिझ्झावर मी फक्त चीज टाकणार आहे आणि काही पिझ्झावर मी स्वीटकॉर्न देखील स्वीटकॉर्न जे आहे स्टीम केलेलं स्वीटकॉर्न ते देखील मी टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण ब्लॅक पेपर टाकायचं आहे. परत जे हर्ब्स आहेत ते देखील ऑर्गॅनो वगैरे जे आहे ते टाकू शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तिखट हवं असेल तर चिली फ्लेक्स देखील टाकू शकतो किंवा नुसताच चीज पिझ्झा देखील बनवू शकतो. त्याच्यामध्ये अजून बाकी काहीच नाही, फक्त चीज आणि प्लेन चीज बघा, तर ते देखील मुलांना खूप आवडतं. चीजचं मुलांना खूप ॲट्रॅक्शन असतं त्याच्यामुळे. आणि हे सर्व व्यवस्थित असं रेडी केल्यानंतरच मग आपण काय करायचं आहे, साईड बाय साईड आपला तवा जो आहे आणि व्यवस्थित तो गरम झाल्यावर हे सर्व जे जिन्नस आहेत, हे सर्व पिझ्झा आपण सीमवर आपण स्टीम करून घ्यायचं आहे. भाजून घेऊया किंवा बेक करून घेऊया. आता हे सर्व जे चीज आहे, सर्व जे हे पिझ्झा आहे हे रेडी झालेलं आहे. आता आपण याच्यावर ब्लॅक पेपर टाकूया. ब्लॅक पेपर आणि हे जे हर्ब्स आहे हे टाकणं किंवा चिली फ्लेक्स टाकणं असं काहीही कंपल्सरी नाही आहे. टमॅटो सॉस आहे, मेयोनीज आहे, त्याचप्रमाणे चीज आहे. तर तसा देखील प्लेन पिझ्झा आपण बनवू शकतो किंवा अजून तुम्हाला याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल तरी देखील ते तुम्ही ॲड करू शकतात. तर ब्लॅक पेपर देखील आपण टाकून घेऊया. ब्लॅक पेपरने असं काळा काळा पिझ्झा दिसतो, पण तो खूप टेस्टी लागतो. तिखटपणा देखील येतो याच्यामुळे. आता तव्यावर मी काय करत आहे की तव्यावर थोडंसं तूप टाकलेलं आहे, ज्याच्यामुळे ब्रेड भाजण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल. तर छानपैकी असं थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे, सर्वत्र पसरवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे हे लहान लहान छोटेसे जे पिझ्झे केलेले आहेत, हा पिझ्झा आपण याच्यावर ठेवायचा आहे. आणि सिमवर तुम्ही काळजी ह्याची खूप घ्यायला पाहिजे की हे जे पिझ्झे आहेत, हे सर्व हा जो पिझ्झा आहे हा सिमवर ठेवणं गरजेचे आहे. कारण सिमवर जर ठेवणार नाही तर ब्रेड हे लवकर जळू शकेल आणि सिमवर ठेवल्यामुळे ह्याचा जो खरपूसपणा आहे हा पण देखील तेवढा चविष्ट लागतो. एका वेळेस 5-5, 6-6 असा पिझ्झे जे आहेत तर ते पिझ्झा पार्टी आपण असं करायला आपल्याला उपयोगाला होऊ शकेल. अजून एक इकडे बसू शकतो. तुमच्या तव्याच्या अंदाजाने, तव्याच्या मापाने तुम्ही ते करू शकता. आणि हे व्यवस्थित सेट झाल्यानंतर याला आपण झाकून ठेवूया, म्हणजे ते छानपैकी असे खरपूस असे पिझ्झा जो आहे तो भाजून निघेल. बघा मस्तच दिसत आहे, आत्ताच खाऊशी वाटत आहे. आणि अशा प्रकारे आपला जो हा ब्रेड पिझ्झा आहे हा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. चीज हे मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि चीज मेल्ट होत आलेली आहे, त्याच्यामुळं आपला जो हा पिझ्झा आहे हा तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपला हा जो ब्रेडचा पिझ्झा आहे हा तयार झालेला आहे. खूप छान आणि खूप मस्त आणि टेस्टी तेवढाच लागतो, कारण चीज असल्यामुळं तर टेस्टीमध्ये काही कमतरता पडतच नाही. आणि अशा प्रकारे आपला हा जो ब्रेड पिझ्झा आहे हा तयार झालेला आहे. बघा किती छान दिसत आहे, मस्तच. बच्चा पार्टीसाठी तर खूपच भारी. हे बघा. आणि अशा प्रकारे आपला ब्रेड पिझ्झा हा
तयार झालेला आहे. सुंदर, चविष्ट, दिसायला देखील छान आणि खाण्यासाठी तर मस्तच मस्त. आणि मुलांना देखील हा आपला जो ब्रेड पिझ्झा आहे हा भयंकर आणि छान प्रकारे आवडणार आहे याची शाश्वती मी देऊ शकते. कारण तो तेवढा टेस्टी लागतो. मुलं लगेचच खाऊन फस्त करतील आणि मुलं नेहमी सांगतील की डब्याला द्या किंवा घरात स्नॅक्स म्हणून स्नॅक्सच्या टायमाला हा असा ब्रेड पिझ्झा तुम्ही द्या. तर बघूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी एलिझा तुम्हा सर्वांना एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा पुन्हा भेटायला येत राहील. तोपर्यंत परिवाराची काळजी घेत असताना आपली स्वतःची काळजी देखील घ्या. बाय बाय. सी यू. टेक केअर. मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.